हे सगळे गैरव्यवहार बाहेर काढू. तसेच जेव्हा तुम्ही हा मुद्दा काढतात तसेच आरोप तुमच्यावरही होतात. म्हणजे एक तुमच्यावरती आरोप झाला आहे, मी ही जी काही माहिती जमा केली आहे, तुमच्या पत्नीनंही वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याचा आरोप झाला. बरोबर. लक्ष्मी रोडवर 100 कोटी रुपयांची जमीन उत्कर्ष असोसिएट नावाच्या बिल्डरनं ताब्यात घेतली आणि त्या जमिनीच्या कागदपत्रावरती प्रतिभा रवींद्र धनगेकर यांचं विकासक म्हणून नाव आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये हा जो वक्फची जागा ही तर वक्फची जागा 100% नाही. मला हायकोर्टाने दिलासा दिला आहे ह्याच्यामध्ये. बरं. आणि ह्याच्यामध्ये मी एकट्यानेच घेतले नाही आहे, मी एकटा मालक नाहीत, ह्याच्यामध्ये 5 मालक आहेत. एक मनसेचे बाळासाहेब शेडगे आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते अजून एक त्यात पार्टनर, असे 5-6 पार्टनर मिळून आम्ही घेतली. आणि ही जागा घेतल्यानंतर आम्ही रेरा केला, नॅशनल बँकेचं त्याच्यावर लोन आहे आणि हे सगळं आम्हाला हायकोर्टाने 2दा दिलासा दिला. पण ह्याच्यामध्ये बी राजकारण आलं बघा. ह्याच्यामध्ये राजकारण आढळून आलं की मंत्रालयात एक वक्फ बोर्डचं ऑफिस आहे, त्यांनी फक्त तो कागद पाठवला आणि हा प्रकरण लोकसभेला आलं, हे प्रकरण विधानसभेला आलं आणि हे प्रकरण आता ह्याच्यात बी आलं आता जैन बोर्डिंगमध्ये. पण ह्याच्यामध्ये जर माझी चूक असेल, जैन मंदिर कसं द्यावं लागलं तसं जर माझ्या कागदपत्रात चूक असेल तर माझी जागा मी द्यायला तयार आहे. पण ह्याच्यामध्ये कोर्टाने लिहिला कोणी प्रॉपर्टी विकलेली आहे, कोर्टाने त्या काळामध्ये. आणि ह्या सगळा व्यवहार 50 वर्षापूर्वीचा वक्फची जमीन नाही तुम्ही म्हणतात ते 100% नाही, 1,00,000% नाही. ती फक्त आता निवडणूक आलेला मुद्दा. आता तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो, एक सोमवार पेठेत आमच्याकडं एक मुस्लिम कार्यकर्ता आहे, गणी नजमा बाबू शेख कोणतरी आहे, हा सगळा तो विषय करतो आणि हा सगळा त्याला कोणीतरी काही लोक त्याला पाठपुरावा करतात आणि त्याच्यातून हा सगळा आमच्या पत्नीचं नातं. माझ्या पत्नीबरोबर 5 लोकांच्या पत्नीत